कैलासवासी रघुनाथ बाबूराव सांडभोर पुण्यातील दत्तवाडी भागात राहत होते. त्यांनी 1998मध्ये श्री साईसागरला त्यांचे काही साई अनुभव लिहून दिले होते. ते त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. श्री सांडभोर लिहितात, श्री साईबाबांची गेली 50 वर्षे सेवा करताना मला बरेच अनुभव आलेले आहेत. त्यापैकी 3 अनुभव मी खाली देत आहे. मी गावोगावी जाऊन भारूड सादर करतो. दरवर्षी शिर्डी येथे उत्सवाच्या वेळी साई रथांसमोर भारूड सादर करण्याचे एक भाग्य मला लाभले आहे. माझी आई यमुनाबाई बाबूराव सांडभोर याही निस्सीम साईभक्त होत्या. त्यांची निष्ठा इतकी होती की श्री साईंना नैवेद्य दाखवल्याशिवाय ते अन्नाचा एक कणही घेत नसत. प्रथम त्यांचाच अनुभव मी सांगत आहे. माझी आई तिनेवाडी खेडगावी राहत होती आणि माझे नुकतेच लग्न झाल्याने मी पुण्यात राहण्यास आलो होतो. मात्र दरवर्षी दीपावली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी गावी जाताना फराळ तयार करून नेत असे. कारण त्या फराळाचाच नैवेद्य माझी आई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री साईंना दाखवीत असे. त्यामुळे त्या दिवशी आई घरात फराळाचे काही करीत नसे. एकदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमचे गावाकडे जाण्याचे अचानक रद्द झाले. पण त्या आईला माहीतच नसल्याने तिने नेहमीप्रमाणे फराळाचे काही केले नाही. दरवर्षी ती संध्याकाळी 7च्या दरम्यान बाबांना नैवेद्य दाखवी. म्हणून ती संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिली. तेव्हा आजूबाजूच्या बायकांनी माझ्या आईची चौकशी केली. कारण समजल्यावर त्या टोचून म्हणू लागल्या, अहो, तुमच्या मुलाचे नवीन लग्न झाले आहे. तो आता कशाला गावाकडे येतो? जर काही फराळाचे केले नसेल तर आमच्याकडे फराळ करायला या. या बोलण्यातील खोच आईला लागून राहिली. त्या बायका गेल्यावर तिने रोजच्याप्रमाणे पिठले भाकरी केले व साईबाबांच्या पुढे ठेवले. तिने दुःखद अंतःकरणाने बाबांना प्रार्थना केली की, बाबा, दरवर्षीप्रमाणे यावेळी फराळाचा नैवेद्य दाखवता येत नाही. कारण माझा मुलगा फराळ घेऊन येऊ शकला नाही. त्याचीही काही अडचण असेल. आम्हाला क्षमा करावी आणि हा पिठले भाकरीचा नैवेद्य स्वीकारावा. अशी प्रार्थना करून तिने बाबांना हात जोडले. तेवढ्यात मागून अल्लख अशी जोरात हाक ऐकली. आईने मागे वळून पाहिले तर दरवाजात एक 6 फुटी उंच असा फकीर उभा होता. अंगात पांढरी कफनी व डोक्याला पांढरा फडका गुंडाळलेला होता. दरवाजातूनच तो म्हणाला, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. घरात काही फराळाचे आहे का? आई त्या फकीराजवळ जात म्हणाली, बाबा, माझा मुलगा दरवर्षी पुण्याहून येताना फराळाचे आणतो. आज तो आला नाही म्हणून फक्त पिठले भाकरी केले आहे. त्यावर तो फकीर म्हणाला, माई, मी तर त्याच पिठल्या भाकरीसाठी आलोय. पण त्या अगोदर तू एक मोकळं ताट आण बघू. त्या फकीराच्या सांगण्याप्रमाणे आईने एक ताट आणले. त्यात त्या फकीराने आपल्या झोळीतील सर्व फराळाचे जिन्नस ओतले. दरवर्षी मी नेत असलेला ताजा फराळ त्या ताटात त्या फकीराने ओतला होता. आईला खूप आश्चर्य वाटू लागले. हा फकीर म्हणजे साईबाबाच आहेत असे तिला वाटू लागले. तिने लगेच दुसऱ्या ताटात पिठलं भाकर आणून त्या फकीराला दिला. त्याने तेथेच बसून ते सर्व पिठले भाकरी खाल्ले व आईचे विचाराचे चक्र चालू असतानाच तो निघूनही गेला. त्यानंतर ते साईबाबा होते याची आईला पक्की जाणीव झाली. फराळापेक्षा श्रद्धेने दिलेले पिठलं भाकरी बाबांनी गोड मानली होती आणि आपणास ताट भरून फराळ दिला या विचाराने तिचे डोळे पाणावले व तिने श्री साईंना हात जोडले. नंतर तोच फराळ तिने शेजारील बायकांना दिला. तेव्हा या घटनेचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता मी आपणास दुसरा अनुभव सांगतो. एकदा मी, माझे सहकारी वसंत पवार, रामचंद्र माचीकर, अवचट असे 4 जण गडचिरोली नागपूर गावी भारूड सादर करण्यास गेलो होतो. ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिले त्यांचा पत्ता काही आम्हाला सापडला नाही. गाव अतिशय खेडवळ असल्याने कोणी काही सांगतही नव्हते. भर दुपारची वेळ आणि डोक्यावर ऊन तापत होते. पत्ता शोधून आम्ही थकून गेलो. पोटात भुकेने कावळे ओढू लागले होते. रस्त्यात एका माणसाला विचारले, येथे कुठे हॉटेल आहे का? त्यावर तो म्हणाला, येथून 2-3 मैलावर एक हॉटेल आहे. तेथे तुम्हाला जेवण मिळेल. पण आमच्यात आता चालण्या इतकेही त्राण राहिले नव्हते. एका घरात आम्ही चौकशी केली की आम्ही तुम्हाला पैसे देतो पण आम्हाला जेवण तयार करून द्या. पण ते लोक तयार झाले नाहीत. शेवटी एका झाडाखाली आम्ही निराश होऊन बसून राहिलो. तेवढ्यात एक सहकारी मला खोचून म्हणाला, बघा सांडभोर, आता काय तुमचे साईबाबा जेवण आणून देणार आहेत का? त्यावर मी म्हणालो, सबुरीने घ्या, बाबा काहीतरी सोय करतील. तेवढ्यात आमच्याकडे येणाऱ्या एका गृहस्थाकडे आमची नजर गेली. तो झपझप पावले टाकत आमच्याकडे येत होता.
पायात जोडे, अंगात धोतर, कोट, टोपी असा त्याचा पेहराव होता. घामाघूम झालेला तो ग्रस्त आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, येथे साईबाबांचे भक्त असलेले 4 लोक तुम्ही पाहिलेत का? मी म्हटले, आम्ही तर पाहिले नाहीत. मात्र आम्हीसुद्धा साईभक्त असून आम्ही बाबांच्या समोर भारूड सादर करतो. तो एकदम आनंदला आणि म्हणाला, मग चला माझ्या घरी. आमच्या घरी आज श्री साई चरित्राचे उद्यापन आहे. तेव्हा पोटभर जेवून घ्या, चला. आम्हाला काहीच समजेना. मी त्या सहकार्याकडे पाहिले तर त्याने मान खाली घातली. मग आम्ही गुपचूप त्यांच्या घरी गेलो. घरात उद्यापन सोहळ्याची गर्दी होती. जेवणाची पहिली पंगत वाढली होती, पण कोणीही बसले नव्हते. आमच्या येण्याचीच सर्वजण वाट पाहत होते. आम्ही आलो आणि आमच्यासाठी खास 4 ताटे वेगळी तयार करून ठेवली होती. तेथे आम्हाला बसवले गेले. आम्हाला हे सर्व स्वप्नवतच वाटत होते, पण सत्य स्वप्न तर आणखी पुढे होते. त्या ग्रस्ताची बायको आम्हाला वाढताना म्हणाली, मी दरवर्षी श्री साई चरित्राचे पारायण करते व उद्यापनाच्या दिवशी सर्वांना प्रसादाचे जेवण देते. तसेच आजही देत आहे. मात्र आज पहाटे श्री साईबाबा स्वप्नात आले आणि म्हणाले की तुझ्या गावात आज माझे 4 भक्त येतील, त्यांना तू पोटभर जेवू घाल. त्या स्वप्नाप्रमाणे मी यांना 4 भक्तांचा शोध घेण्यास पाठवले. ज्या अर्थी तुम्ही भेटलात ते म्हणजे तुम्हीच, अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. या त्यांच्या शब्दाने माझे डोळे पाणावले. श्री साईंना आपल्या भक्ताची किती काळजी असते याची मला प्रचिती आली. त्यानंतर आम्हाला ज्या लोकांनी निमंत्रण दिले ते शोधत शोधत आमच्याकडे आले, पण आम्ही त्यांच्याबरोबर न जाता तेथेच भारूड सादर केले. आता आणखी एक अनुभव तुम्हाला सांगतो. 4-5 वर्षापूर्वी एकदा भारूड सादर करण्यासाठी मी व माझे सहकारी शाहीर धुमाळ, वसंत पवार, मयेकर असे 4 जण ठाणेजवळील गावी गेलो होतो. तेथे दिवसभर भारूड सादर करून आम्हाला बदलापूर येथे साई मंदिरात भारूड सादर करण्यासाठी जायचे होते. तेथे जाण्यासाठी गावातून फक्त संध्याकाळी 5 वाजताच गाडी येत असे. मात्र त्या दिवशी भारूड रंगल्याने संध्याकाळचे 5 कधी वाजून गेले ते समजलेच नाही. रात्र झाली आणि आम्ही सर्व सामानासह एस टी स्थानकावर आलो. एस टी निघून गेल्याने आता 2 तास लांबीचा प्रवास कसा करायचा या विचाराने आम्ही चिंतेत पडलो. एकतर रात्र आणि त्यात मुसळधार पावसालाही सुरुवात झाली. गावातील एस टी स्थानकाजवळील एका झाडाखाली आडोशाला थांबलो. त्या स्थानकाला छप्परही नव्हते. तोपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला. आजूबाजूला चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हते. त्यातच सहकार्याने खोचून प्रश्न विचारला, सांडभोर, या पावसात तुमचे साईबाबा काय गाडी पाठवणार आहेत का? त्यावर मी शांतपणे म्हणालो, बाबा करतील काहीतरी सोय, शेवटी आपली त्यांनाच काळजी आहे. मी सर्व भार बाबांवर टाकला. तेवढ्यात प्रखर दिव्यांचा प्रकाश झोत आमच्या तोंडावर टाकत एक एअर कंडिशन मोटार आमच्यासमोर येऊन उभी राहिली. त्यातून एक उंच असा माणूस बाहेर आला. त्याने दाढी राखलेली होती. अंगात भारी किमतीचा सूट असावा. आमच्याकडे येत त्याने विचारले, आपणाला बदलापूर येथे जायचे आहे का? त्यावर आम्ही सर्व हो म्हणालो. मग तो म्हणाला, या गाडीत बसा, मी सुद्धा तेथेच चाललो आहे, तुम्हालाही सोडतो. आम्ही काही न बोलता त्याच्या गाडीत बसलो. गाडीत इतर कोणीही नव्हते, फक्त तो ग्रस्त गाडी चालवत होता. 2 तासाच्या प्रवासात फक्त आम्ही एकमेकांशी बोलत होतो, पण त्या ग्रस्ताशी बोलण्याचे आमचे धाडसच होत नव्हते. 2 तासाच्या सुखद प्रवासानंतर त्याने ठाणे शहरातील एका गल्लीत आपली गाडी थांबवली आणि मागे वळून विचारले, आपल्याला या भागात कोठे जायचे आहे? इतक्या वेळ आम्ही हे सर्वजण विसरून गेलो होतो की त्यांना त्या साई मंदिराचा पत्ता दाखवायचा राहून गेला आहे. मी गडबडीने खिशातून एक कागद काढला व त्यावरील पत्ता त्यांना दाखवला. तो पत्ता वाचून त्याने बाहेर बोर्ड दाखवले आणि सांगितले, ते पहा, हेच ते साई मंदिर आहे. आम्ही बाहेर पाहिले तर खरोखर आम्ही ज्या साई मंदिरात जाणार होतो तेथेच आम्हाला न विचारता त्या ग्रस्ताने बरोबर आणून सोडले होते. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. मी अनेकांचे अनुभव वाचले होते, त्यामुळे मी त्या ग्रस्ताला धन्यवाद देत म्हटले, आपले नाव काय व आपण कोठे असता? त्यावर त्या ग्रस्ताने गाडी चालू केली आणि उत्तर दिले की हमको साईनाथ शेठ कहते हैं, हमको सब जानता है. वाक्य संपताच त्याची गाडी निघूनही गेली. मी मात्र थक्क होऊन त्या पाठमोऱ्या जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिलो. साईभक्तांनो, आजही बाबा या प्रकारे प्रत्यक्ष दर्शन देतात, कोणत्या तरी रूपात येतात आणि भक्तांना मदत करतात. जय साईराम. श्री साईसागर मराठी चॅनलच्या माध्यमातून श्री साईबाबांचे साईभक्तांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले जातात.
यामध्ये श्री साईबाबांची दुर्मिळ माहिती, श्री साईंच्या सहवासात राहिलेल्या भक्तांच्या आठवणीसुद्धा आपणास सांगितल्या जातात. श्री साईबाबा देहधारी असताना शिर्डीत घडलेल्या दुर्मिळ घटनांची ही माहिती दिली जाते. श्री साईबाबांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि सर्व साई भक्तांना व्हिडिओ शेअर करावेत. जय साईराम.